लोकतंत्र की मजबूती के लिए निष्पक्ष और स्वतंत्र चुनाव बेहद जरूरी है। इस मुद्दे को लेकर विधायक अभिजीत वंजारी ने आज अपने विचार सार्वजनिक मंच पर रखे हैं। उन्होंने चुनाव प्रक्रिया में पारदर्शिता, प्रशासन की निष्पक्ष भूमिका और मतदाताओं के अधिकारों की सुरक्षा पर जोर दिया। वंजारी ने यह भी कहा कि लोकतंत्र तभी सशक्त होगा जब हर नागरिक को निर्भय होकर अपने मताधिकार का उपयोग करना अवसर मिलेगा। नाही, नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये इलेक्शन कमिशननी ज्या पद्धतीचं नियमबाह्य घोळ केलेला आहे तो एक चिंतेचा विषय आहे। खरं म्हणजे पहिल्यांदा असं घडलं की नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आदल्या दिवशीपर्यंत रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करायचा। एक तर यांनी त्या ओबीसीच्या आरक्षणाला घेऊन ज्या पद्धतीचा लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला, लढणारे उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण केला, त्याच्यामुळे सुद्धा तो एक चिंतेचा विषय आहे। आणि आता पार्लमेंटमध्ये ज्या पद्धतीनं एक नियम त्यांनी पारित केला, एक कायदा पारित केला की देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा कुठल्याही पद्धतीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये कोणालाही कोर्टामध्ये जाता येणार नाही, हा निर्णय लोकशाहीच्या विरोधामध्ये आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा स्तरावर सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन राहुलजींच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभं करावं लागणार आहे। शेवटी आपल्या देशामध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन झाले पाहिजे। लोकशाही टिकवायची असेल तर सगळ्या प्रकारच्या निवडणुकीमध्ये लोकांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून तशा पद्धतीचं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये लढाई लढावी लागणार आहे। नंबर 1, या संपूर्ण निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं चांगलं प्रदर्शन केलेलं आहे। अनेक ठिकाणी चांगले उमेदवार निवडून येतील, अनेक नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून येतील, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून येतील आणि चांगलं प्रदर्शन राहिलं। या 6 जिल्ह्यामध्ये मी फिरलो, चंद्रपूर जिल्हा असेल, वर्धा असेल, भंडारा, गोंदिया किंवा नागपूर असेल, या सर्वच ठिकाणी चांगलं प्रदर्शन केलेलं आहे। आणि आता सर्वसामान्यांची भावना ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये चाललेली आहे आणि म्हणून त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला निश्चितपणाने होईल। काँग्रेसची स्थिती नागपूर महानगरपालिकेमध्ये चांगली राहील, बिलकुल 100%। या मागच्या तुलनेमध्ये आम्ही दुपटीनं तिपटीनं त्या ठिकाणी त्या संख्याबळावर आम्ही पोहोचणार आहे। विकास भाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण आपल्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आम्ही काम करून राहिलेलो आहोत। पूर्व नागपूरमध्ये पण ज्या पद्धतीची परिस्थिती लोकसभेमध्ये होती किंवा मागच्या निवडणुकीमध्ये होती ती परिस्थिती तशी राहणार नाही। आता परिस्थिती बदललेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या महानगरपालिकेमध्ये 15 वर्ष जवळजवळ भाजपची सत्ता होती, जवळजवळ 3 वर्ष या निवडणुका उशिरा होऊन राहिलेल्या आहेत आणि म्हणून त्याची सुद्धा एक अँटी इन्कम्बन्सी, त्याचा फायदा काँग्रेसला होणार आहे। नंबर 2 की तुकाराम मुंडेच्या बाबतीमध्ये जनसामान्यांमध्ये जी भावना लोकांच्या मनामध्ये आहे त्याच्यामध्ये लोक आहत झालेले आहेत, लोकांच्या भावना दुखावलेल्या गेलेल्या आहेत की एखादा व्यवस्थित अधिकारी, एखादा इमानदार अधिकारी असेल, त्या अधिकाऱ्यांनी या शहरामध्ये किंवा कुठेही काम केलं असेल, त्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीची भूमिका भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदारांनी घेतलेली आहे ती भूमिका काही जनतेला पटलेली नाही आहे। म्हणून हाही फायदा काँग्रेसला या निवडणुकीमध्ये होणार आहे। नाही, होऊ शकते ना, आमची चर्चा झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेससोबत आणि शिवसेनेसोबत आमची चर्चा झालेली आहे, चर्चा सुरू आहे आणि आता उद्याचे जे काही आपल्या मुलाखती आहेत उमेदवारांच्या, या मुलाखती संपल्यावर जो शेवटचा टप्पा आहे की आघाडी करण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या नेत्यांशी बोलून कुठे काय त्या ठिकाणी मार्ग काढता येईल तसा प्रयत्न निश्चितपणे करणार आहे। सर्व काँग्रेस पक्षामध्ये सर्व नेते एकत्रित आहे, कुठेही आपसामध्ये वादविवाद होणार नाही आणि सामंजस्यपणाने या निवडणुकीला आम्ही समोर जाणार आहे। आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये नागपूर शहरातले जे काही जनता त्रस्त आहे, केवळ मेट्रो रेल्वे किंवा फ्लायओव्हर किंवा सिमेंटचे रस्ते हा विकास नाही, सर्वसामान्य माणसांच्या वस्त्यांमध्ये आजही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी समस्या आहेत, मूलभूत सुविधांचा अभाव आहे। हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही त्या ठिकाणी येणार आहे। पूर्व नागपूरमध्ये भांडेवाडीचा मुद्दा हा 2007 मध्ये, 2012 मध्ये, 2017 मध्ये या तीनही निवडणुकीच्या वेळेस भारतीय जनता पार्टीच्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हे स्पष्ट उल्लेख होता की आम्ही भांडेवाडीचं डम्पिंग यार्ड आहे ते शहराच्या बाहेर आम्ही स्थलांतरित करू। 15 वर्ष होऊन गेले, त्याच्याही पलीकडे आणखीन वर्ष झाले। इतक्या वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये असताना सुद्धा भांडेवाडीच्या त्या डम्पिंग यार्डला स्थलांतरित करण्याच्या संदर्भामध्ये कोणतेही पावलं उचलले नाही। तिथल्या 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये त्या परिसरामध्ये दुर्गंधी, आणि केवळ दुर्गंधी नाही तर निरीसारख्या एखाद्या संस्थेने त्या ठिकाणी अनेक वेळा आपला अहवाल दिला की या धुरामुळे आणि त्या ठिकाणी त्या दुर्गंधीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना रोगराईला सामोरं जावं लागते आहे। आणि म्हणून हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। स्मार्ट सिटीचे मुद्दे आहेत, त्या ठिकाणी पट्टे वाटपचे मुद्दे आहेत। मागच्या काळामध्ये तिथल्या स्थानिक आमदारांनी ज्या पद्धतीचं पट्टे वाटप केलेलं आहे
आम्ही विलासराव देशमुख साहेबांच्या काळातली मला ती त्या ठिकाणी पट्टे वाटप आठवते. त्यांनी दक्षिण पश्चिममध्ये तुकडोजी नगर त्या ठिकाणचे पट्टे वाटप केले होते. त्या पट्टे वाटपमध्ये आणि या पट्टे वाटपमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. केवळ औपचारिकता म्हणून हे पट्टे वाटप करून राहिलेले आहे आणि अजूनही नंदनवन सारखा एरिया असेल, डिप्टी सिग्नल असेल, मिनीमाता नगर असेल, कळमण्याचा भाग असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पट्टे वाटपचे मुद्दे प्रलंबित आहे. हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहे आणि निश्चितपणे यावेळेस आम्हाला चांगलं यश महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळेल. भाजपाने 120 जागांचं हे दिलेलं आहे, तुम्हाला काय वाटतं? भाजप काय इव्हेंट करणारी पार्टी आहे आणि फक्त एक परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न त्यांच्या तशा पद्धतीच्या स्टेटमेंटच्या माध्यमातून आहे. त्याला यश मिळणार नाही. इथली जनता त्रस्त आहे. मी सांगितलेल्या मुद्द्याप्रमाणे या ठिकाणी जनतेचा आता मूड बनत चाललेला आहे आणि काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लोक मतदान करतील असा आम्हाला विश्वास आहे. ईव्हीएम तुम्हाला साथ देईल का, हा माझा एक शेवटचा प्रश्न. आता ईव्हीएमचा प्रश्न आता या निवडणुकीमध्ये आता अनेक वेळा ईव्हीएमचा मुद्दा राहुलजीच्या माध्यमातून या देशामध्ये अनेक आंदोलनं झाली. अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा ईव्हीएमवर आक्षेप घेतलेला आहे. खरं म्हणजे जितके प्रगतिशील देश आहे, अमेरिका असेल, जापान असेल, तिथे ईव्हीएम सारखे प्रकार झाले होते. कालांतराने तिथल्या लोकांचा विरोध लक्षात घेऊन त्यांनी ईव्हीएमची प्रक्रिया बंद केली, रद्द केली आणि पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका ते घेत आहेत. मग आपल्या देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे आणि म्हणून ते संभ्रम दूर करण्याचं काम खरं म्हणजे इलेक्शन कमिशननी तशा पद्धतीची भूमिका घ्यायला पाहिजे होती. पण दुर्दैवाने इलेक्शन कमिशन हे सरकारचं ऐकते, त्याच्यामुळे आजही त्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. पण याही परिस्थितीमध्ये ईव्हीएमच्या संदर्भामध्ये जे काही टेक्निकल मुद्दे आहेत ते लोकसभेच्या मागच्या निवडणुकीमध्ये, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या बूथच्या स्तरावरच्या कार्यकर्त्यांना आम्ही त्यांना तयार केलेलं आहे. ईव्हीएमच्या संदर्भामध्ये त्यांना डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे, त्यांचं ट्रेनिंग केलेलं आहे आणि त्याची सर्व प्रकारची सुरक्षितता कशा पद्धतीची राहील याचा प्रयत्न आम्ही या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करू आणि म्हणून निष्पक्ष निवडणुका झाल्या पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही सर्व आघाड्यांवर त्या ठिकाणी त्या फ्रंटवर आम्ही लढणार आहे. ब्यूरो रिपोर्ट, कारा न्यूज. वेलकम टू जीबी लॉजिस्टिक, जहां भरोसा, समय पर डिलीवरी और बेहतरीन सेवा हमारी पहचान है. हमारी वेल मेंटेन ट्रक्स की फ्लीट और एक्सपर्ट ड्राइवर्स टीम हर डिलीवरी को बनाती है सुरक्षित, समय पर और आपकी जरूरतों के मुताबिक. जीबी लॉजिस्टिक, एक्सपर्ट टीम, स्किल्ड एंड एक्सपीरियंस स्टाफ जो हर ऑपरेशन को बनाते हैं स्लीमलेस. कॉम्पिटिटिव प्राइसिंग, बेस्ट सोल्यूशन, क्वालिटी कॉम्प्रोमाइज, एक्सटेंसिव नेटवर्क, पैन इंडिया कनेक्टिविटी, हर रूट पर एश्योर्ड सपोर्ट, साथ ही साथ कस्टमर सेटिस्फैक्शन, एक दशक से ज्यादा का भरोसा. जीबी लॉजिस्टिक में हम सिर्फ सामान ट्रांसपोर्ट नहीं करते, हम डिलीवर करते हैं आपका ट्रस्ट, आपके कमिटमेंट और आपका बिजनेस प्रॉमिस. चूज जीबी लॉजिस्टिक. वी केयर फॉर यू, वी डिलीवर फॉर यू. ऑफिस एड्रेस सप्तक प्लाजा, प्लॉट नंबर 18, थर्ड फ्लोर, ओल्ड दास ज्वेलर्स के ऊपर, शंकर नगर, नागपुर. कॉन्टैक्ट 0712 66555030 और 9373901865.